नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता नेमॅटोडचं प्रमाण दिसत असेल आपल्या प्लॉटमध्ये. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ नेमॅटोड ओळखायचं कसं. तर हे बघू शकतो माझ्या हातामध्ये, इथं हा कोंब आहे. याची वाढ एकदम स्टॉप झालेली आहे. ह्या पानाची वाढ इथपर्यंत आहे. तर ह्या कोंबाची साईज इथपर्यंत असली पाहिजे. जसं की तुम्हाला दाखवतो, हे बघा, हा जो कोंब आहे हा कसं वरती दिसतोय तसं हे पानच इथं जागेवर स्टॉप झालेले. तर अशा प्रकारे आपण नेमॅटोड ओळखू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला इथून पुढं नेमॅटोडवर सारखं काम करायचं आहे. दर महिन्याला सोडलंच गेलं पाहिजे नेमॅटोसाईड. तर आपण नेमॅटोडसाठी इथं स्पेसिलोमायसिस जीवाणू बॅक्टेरिया आणलेले आहे. तर आपल्याला ते सर्वप्रथम तयार करायचे आहे 200 लिटर ड्रममध्ये. जसे आपण रेग्युलर ऑदर जीवाणू तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला स्पेसिलोमायसिसचे जीवाणू पण तयार करायचे आहे आणि आपल्या ड्रिपद्वारे आपल्या प्लॉटला सोडून द्यायचे. तर मित्रांनो, मार्केटमध्ये खूप सारे नेमॅटोसाईड भेटत असतात. तर आपल्याला शक्यतो बॅक्टेरियामधले जाणायचं आहे. आणि तुम्ही जर कंपनी विचारशाल तर IPL कंपनीचे बॅक्टेरिया घेऊ शकता स्पेसिलोमायसिसचे. ते आणून आपल्याला तयार करायचे आहे आणि प्रत्येक 15 दिवसाला एक टाकी सोडल्याच गेली पाहिजे एकरी आपल्याला. आणि तुमच्या प्लॉटमध्ये जर नेमॅटोड दिसत नसेल तरी पण आपल्याला प्रिव्हेंटिव्हमध्ये नेमॅटोसाईड सोडायचंच येतं. तर अशा प्रकारे आपल्याला नेमॅटोडवर काम करायचं आहे मित्रांनो. आणि जर माहिती आवडली असेल तर आमची शेती पेजला फॉलो करून घ्या.